अध्यक्ष महोदय, आमच्या सगळ्यांची मागणी आहे की हा जो प्रशांत कोरटकर आहे, कारण का भाषणामध्ये बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं. तर मग आमचं म्हणणं आहे की हा प्रशांत कोरटकर कोण आहे? एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष महोदय? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले. छत्रपती संभाजी राजांच्या साठी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली, पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं. त्या पोलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेशमध्ये जातो. आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार, इथं सुद्धा भाजप आणि मित्र पक्षाचं सरकार. मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरटकरला पकडायला अध्यक्ष महोदय काय जातंय? तसंच तो राहुल सोलापूर कोण लागला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि 10 दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं. अहो काय करतोय आपण? म्हणजे महामानवांच्या विरोधात बोललं तर तुम्ही त्यांना आवड करता, बक्षीस देता. ही प्रथा अध्यक्ष महोदय योग्य ठरणार नाही. मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत. ठीक आहे, सगळ्यांनी बघितला पाहिजे, आम्ही सुद्धा बघितलेला आहे. पण अध्यक्ष महोदय, आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल हा प्रशांत कोरटकरच्या खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या 2 दिवसामध्ये टाकलंच पाहिजे आणि त्या सोलापूरला सुद्धा टाकलंच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी. अध्यक्ष महोदय, इतका मोठा माणूस आहे. सीबीआय आणि ईडी याली ज्या गाड्या त्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या, पण हे कोण वापरते अध्यक्ष महोदय? हा कोटेवार वापरतो. काय नाव आहे कोरटकर. मी इतकं मूर्खा माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय. आणि हा गाडा तो वापरतो. मग आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआयने कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली. आता सीबीआयने दिल्लीत राहून ऍक्शन घेतली, पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना, कोरटकर आणि राहुल सोलापूरकर याच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली. कारवाई सुरू आहे. अहो, महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहिल्यांदा विचारा. हे मोठ्या शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवतायत ना अध्यक्ष महोदय. यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतायत काय श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का? हे आम्हाला शिकवणार? यांचे महाराव ज्ञानेश्वर महाराव आमच्या स्वामी समर्थांबद्दल उलटा बोलत असताना त्या ज्ञानेश्वर महाराव बद्दल बोलायचं नाही आणि हे आम्हाला शिकवणार? अध्यक्ष महोदय, यांना त्याला सांगा की बाहेर जाऊन ज्ञान पाजवायला सांगा. आमचं सरकार, अध्यक्ष महोदय, आमचे सरकार योग्य पद्धतीने कारवाई